नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी उबेकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी। तर तुमचा जो आता 6माही परीक्षेनंतर जे वार्षिक परीक्षेची आता आपण तयारी सुरू करणार आहोत, दुसऱ्या घटक चाचणीची आपण तयारी सुरू करणार आहोत। तर त्यामध्ये आय थिंक 7वा धडा स्वराज्याचा कारभार पासून तुमची सिलेबसची सुरुवात होणार आहे। तर चला, मी पण आता स्वराज्याचा कारभार पासूनच तुम्हाला धडा शिकवणार आहे आणि त्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची, पुस्तकातून उत्तरे कशी शोधून काढायची आणि मी जे काही इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणार आहे धडा शिकवताना ते 100% परीक्षेमध्ये विचारले जातातच। त्यामुळे हातामध्ये पेन्सिल घेऊन बसायचं आणि पुस्तक घेऊन बसायचं। म्हणजे काय आहेत ना, ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि शब्दांचे जे अर्थ आहेत ते तुम्ही ताबडतोब लिहून घ्यायचे। म्हणजे कसं असतं, धडा वाचताना तुम्हाला त्रास होणार नाही। आणि हो, धडा वाचन खूपच महत्त्वाचं आहे बरं का। जर का तुम्हाला धडा वाचण्यामध्ये काही प्रॉब्लेम होत आहे, काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे मी धडे वाचून तुमच्यासाठी अपलोड करीन। ओके, तर चला मग आता आपण सुरू करूया इतिहासाचा धडा 7वा स्वराज्याचा कारभार। आतापर्यंत आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे आपला स्वराज्याची स्थापना केली आणि मग कसे कसे पुढचे त्यांचे वाटचाल होते, त्याचा आता आपण मागील आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे। पण इथेच आपला अभ्यास पूर्ण होतोय का? नाही, तर अजूनही पुढे भरपूर काही आपल्याला शिकायचं आहे। ओके, तर 7 स्वराज्याचा कारभार। तर आता बघा, मी हे थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हा लोकांना वाचताना ते सोपं पडेल। ठीक आहे। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली हे तर आपल्याला माहितच आहे। ओके, पण हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। टिंब यांनी स्वराज्याची स्थापना केली, तर कुणी केली? शिवाजी महाराजांनी। ठीक आहे। किंवा शिवाजी महाराजांनी टिंबची स्थापना केली असाही जर प्रश्न आला 1 मार्काचा, तर स्वराज्याची स्थापना केली हे त्याचं उत्तर असणार आहे। ठीक आहे। स्वतःच राज्याभिषेक करवून घेतला। मग त्यावेळी कसं होतं ना परिस्थिती, की कुणीही राजा नव्हता, कुणीही वाली नव्हता आपल्या इकडे। म्हणून मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की आधी काय करून घ्यायचं, स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा। आता बघा, कुठे पण एखादा प्रमुख असला की बाकीची लोक जरा घाबरून असतात, हो की नाही? पण आपल्या इथे राजाच नसल्यामुळे काय होतं, त्या लोकांचं, मुघल लोकांचं वाटेल ती मर्जी, पोर्तुगल ह्या लोकांचं, ब्रिटिश लोकांची खूप मनमानी चालत होती। त्या लोकांना कोणाचीही भीती नव्हती। जो तो येतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये, लूट मचवतोय, निघून जातोय, बायका पोरांचा छळ करतोय, निघून जातोय। तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी आधी काय ठरवलं की आधी काय करून घ्यायचं, स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा। आणि जेव्हा का एका ठिकाणी एखादा राजा असला की मग जे बाकीची लोक असतात ना, मग ते थोडं घाबरतात, ते थोडं विचार करतात, अरे बापरे, इकडचा राजा कोण? शिवाजी महाराज, बापरे कोण जाणार तिकडे, असं होतं। मग ही भीती शत्रूच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। त्यांची मी राजा होणार, मी एवढं सगळं केलं, मलाच राजा व्हायचंय अशी भावना होती का त्यांची? त्या मागे नव्हती। तर आपल्या लोकांना सुरक्षित करण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं। एक राजा असला ना राज्यामध्ये की लोकांच्या मध्ये भीती निर्माण होतं। ठीक आहे। तर राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, दक्षिण भागात युद्ध केलं आणि त्याच्यावरती त्यांनी विजय मिळवला। दिग्विजय केला म्हणजे काय मिळवला? विजय मिळवला। ठीक आहे। स्वराज्याचा विस्तार झाला। आता बघा, आता तुमचं घर आहे आणि तुमच्या बाजूचं घर जर विकायला निघालं, मग तुम्ही ते विकत घेतलं, मग तुमचं घर कसं मोठं होईल की नाही? मग त्याच्या बाजूचं घर घेतलं की अजून मोठं घर होईल। अशाच प्रकारे राज्य जे होते ना, ते शेजारचे जे राज्य होते त्यांच्यावरती विजय मिळवत असत आणि जो आपला राज्य आहे तो राज्य मोठा करत असत। तर जेव्हा त्यांनी दक्षिण दिग्विजय केला तेव्हा काय झाला? स्वराज्याचा विस्तार झाला, म्हणजे आपलं स्वराज्य वाढलं, आपली जागा वाढली। ठीक आहे। विस्तार होणे म्हणजे पसरणे, वाढणे। या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता।
आता कोणते कोणते प्रदेश जे होते स्वराज्यात महाराष्ट्रामध्ये इन्क्लुडेड होते, अंतर्मुख होते, अंतर्भूत होते, ठीक आहे. तर ही त्या राज्यांची नावे आहेत. आता महाराष्ट्राच्या बाहेर तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. बघा आता महाराष्ट्रातील हे भाग आणि तसेच महाराष्ट्राच्या बाहेर काय आहे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भाग, पूर्ण नाही, काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. म्हणजे त्यावरती त्यांनी विजय मिळवला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. आता बघा, नुसतं स्वराज्य स्थापन करून उपयोग आहे का? त्या राज्यात जी राहणारी लोक आहेत, आता त्या लोकांचं राज्य वाढतंय, त्यांचं मान्य आहे, पण तिकडे लोक राहत आहेत की नाही, मग तिकडे राहणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था, त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना काय हवंय, काय नकोय, कुणी त्यांना त्रास देते का, हे सगळी गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. असं नाही ना की नुसतं आपण विजय मिळवला, अरे आपला राज्य मोठा झाला, आता आपण मस्त मोठे राजे झालो, असं होतं का? नाही. जेवढं मोठं राज्य तेवढी मोठी जबाबदारी. कुणाची जबाबदारी? तर त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांची जबाबदारी. आता हा राज्याचा जो कारभार आहे तो कसा चालला पाहिजे? सुरळीतपणे चालला पाहिजे, व्यवस्थित चालला पाहिजे. यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. आता त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे, हो की नाही? मग ते त्यांनी केली. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. आणि हा जो आहे ना अष्टप्रधान मंडळ, हा तुमच्या ह्या धड्यातला अतिशय महत्वाचा आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि 101% ह्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे व्यवस्थित हा जे मी आता काही एक्सप्लेन करणार आहे ते लक्षपूर्वक आणि व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. आता अष्टप्रधान मंडळ, आता याला अष्टप्रधान मंडळ असं का नाव दिलं? महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. आता राज्याभिषेक केला त्याच वेळी त्यांनी अष्टप्रधान म्हणजे 8 प्रधानांची नियुक्ती केली. प्रधान म्हणजे कोण? प्रधान म्हणजे प्रमुख. अष्ट म्हणजे 8 आणि प्रधान म्हणजे प्रमुख. तर राज्याभिषेक करतानाच त्यांनी 8 प्रमुखांची व्यवस्था किंवा नियुक्ती केली होती. त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांमध्ये विभागणी केली. आता कशा प्रकारे त्यांनी विभागणी केली ते पण समजणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 8 खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. आता बघा, तुम्हाला जेव्हा काही ग्रुप प्रोजेक्ट वगैरे दिलं जातं की नाही, तर ग्रुप प्रोजेक्ट करताना तुमचा एक लीडर असतो. मग त्या लीडरच्या हाताखाली 4-5 विद्यार्थी असतात. मग तो जो प्रमुख असतो तो तुम्हाला गाईड करतो विद्यार्थ्यांना की आता आपण हा प्रोजेक्ट करूया, आणि मग तू तिकडनं हे घेऊन ये, तू तुझ्याकडून कागद घेऊन ये, तू तुझ्याकडचं गम आणि हे घेऊन ये, असं. तर प्रत्येकाला एक एक कामाची जबाबदारी दिली जाते की नाही. तर अशाच प्रकारे प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. अधोरेखित करा हे वाक्य. 8 खात्यात किती प्रमुख होते? 8 प्रमुख होते. तर 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. कसं लिहिलेलं आहे ते बघा व्यवस्थित, आणि असंच लिहायचं आहे तुम्हाला. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. आता ह्यांच्यामध्ये मेन कोण होतं? प्रमुख कोण होतं? मेन निर्णय घेणारे कोण होते? तर शिवाजी महाराज होते. तर ह्याच्यामध्ये पोस्टवरती कोणाला ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं, ते कधीही कुणालाही या पोस्टवरून काढून टाकतील. ही जे त्यांचं जे हे होतं ना पॉवर, ते त्यांनी आपल्याच हातात घेतलेलं होतं. म्हणजे असं नव्हतं त्यांचं की तू त्याचं बघ, तू त्याचं बघ, तू त्याचं बघ, असं नव्हतं. सगळीकडे लक्ष कोण ठेवणार? तर शिवाजी महाराजच ठेवणार. कोणाला ठेवायचंय, कोणाला काढायचंय ह्याचा निर्णय कोण करणार? तर ते शिवाजी महाराजच करणार. तर ती पॉवर त्यांनी कोणालाही दिलेली नव्हती. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी
आता प्रत्येकाला एक एक खातं दिलेलं होतं, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. ओके, तर हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. आता ज्या खात्यामध्ये ज्याची नेमणूक केलेली आहे त्या व्यक्तीने थेट महाराजांकडे जायचं आणि सगळी माहिती द्यायची. असं नाही की तो वरच्याला सांगेल मग वरच्याला सांगेल, नाही. डायरेक्ट कुणाला जाऊन सांगायचं? महाराजांनाच जाऊन सांगायचं. त्यांच्यामध्ये दुसरा कोणालाही बोलायची परवानगी नव्हती. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. आता अष्टप्रधान मंडळ निवडणं म्हणजे संपूर्ण राज्याचा कारभार व्यवस्थित चालणारा योग्य असा व्यक्तीच असला पाहिजे, हो की नाही. आता लढवय्या आहे कुणीतरी तलवारबाज आणि त्याला तुम्ही जर हिशोब कितोबाचं काम दिलं, त्याला येणार आहे का ते हिशोबाचं काम? त्याला तलवार घेऊन समोर 1000 माणसं उभं करा, तो मारेल त्या लोकांना. पण त्याला हिशोबली बोलायला तर तो लिहिणार आहे का? नाही. तर प्रत्येकाची एक काहीतरी खासियत असते, काहीतरी स्पेशालिटी असते. तर त्यांचे गुण बघून, त्यांच्यामधली क्षमता, त्यांच्यामधली योग्यता बघून त्यांनी अष्टप्रधान मंडळामध्ये प्रत्येकाची निवडणूक केलेली होती. त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत, रोख पगार मात्र भरपूर दिला. आता त्या काळात कसं होतं माहितीये का? त्या काळामध्ये आता कुणीतरी प्रमुख आहे तर आता आपल्याला कसं पगार भेटतो, हो की नाही. तुमच्या पप्पांना मम्मींना काय भेटतो? पगार भेटतो. पण त्यावेळी काय करत होते? इनामे देत होती, जहागिरे जमिनी देत होती, वतने देत होती. हा, ही जागा तुझी, इकडचा भाग तुझा, असं. तर ही जी पद्धत होती ती शिवाजी महाराजांनी काय केली? बंद केली. ते बोलले आतापासून सगळ्यांना काय भेटेल? रोख पगार दिला जाईल, पैसे दिले जातील, वतने, इनामे, जहागिरी दिल्या जाणार नाहीत. ठीक आहे, सिंपल. त्यानंतर शेतीविषयीचे धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. अधोरेखित करा. अतिशय महत्वाचा प्रश्न, एका वाक्यात किंवा रिकाम्या जागाभरामध्ये पक्का हा प्रश्न विचारला जातो. महाराज शेतीचे महत्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. हिताकडे म्हणजे त्यांच्या चांगल्याकडे, त्यांचं कसं भलं होईल इथे त्यांनी लक्ष दिले होते. बघा किती, एवढा मोठा राज्याचा राजा पण त्यांचं किती बारीक लक्ष होतं आपल्या राज्यामध्ये. म्हणजे शेतकरी हा प्रमुख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, मुख्य व्यवसाय आहे आणि त्याचे महत्व शिवाजी महाराजांना माहित होते. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. अधोरेखित करा. जमीन महसुलाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी कुणावर सोपवली? तर अण्णाजी दत्तो. अधोरेखित करा. कशाची व्यवस्था सोपवली? जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. कोणाला सोपवली? अण्णाजी दत्तो यांना. ठीक आहे, तर ते अष्टप्रधान मंडळातील एक कोण? अण्णाजी दत्तो. समजलं? गुड. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये. महसूल म्हणजे काय? कर. आता राज्यकारभार चालवायचं म्हटलं तर महसूल हा घ्यावाच लागतो. पण जी ठरलेली रक्कम आहे, आता समजा एक उदाहरण म्हणून 10 रुपये रक्कम सांगितलेली आहे आणि मग अरे ह्याची शेती खूप चांगली झाली, खूप धान्य आलं, तू आता आम्हाला 20 रुपये दे, 50 रुपये दे, असं करायचं नाही. 10 ठरलेलं आहे तर 10च घ्यायचं त्याच्याकडून. ठीक आहे, तर महसूल जी गोळा करायची ती जेवढी रक्कम फिक्स केलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही करप्शन नाही, लबाडी नाही, चोरी नाही, जेवढी ठरवलेली आहे महसुलाची रक्कम तेवढीच घ्यायची, अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली होती. तर आता कसं, हा तुला जास्त फायदा झाला, मला 20% दे, 10% दे, असं करतात की नाही? तर असं चालणार नाही. अतिवृष्टी वा अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देण्यात यावी, हा त्यांचा आदेश होता. आता पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. आता एखादी जमीन अशीच आहे, पडून राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही
झाडं नाही आहेत, खेती होत नाही, शेती होत नाही, तर त्याचा वापर करायचा, ह्याच्यासाठी उत्तेजन दिले गेले. आता कधी कधी अतिवृष्टी होते, अतिवृष्टी झाली की मग पूर येतो. अतिवृष्टी होणे म्हणजे खूप पाऊस पडणे. खूप पाऊस पडलं की नदीला पूर येतो. नदीला पूर आलं की गावात पाणी शिरते, शेतात पाणी शिरते. मग काय होतं? शेताची नासाडी होते. वा, अवर्षण. अवर्षण म्हणजे पाऊस न पडणे. ठीक आहे. अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस पडणे आणि अवर्षण म्हणजे पाऊस न पडणे. पाऊस नाही पडलं तरी सुद्धा पीक सुकून जातं की नाही, म्हणजे धान्याचं नुकसानच झालं, हो की नाही. तर यामुळे पीक हातचे गेले. आता ही कारणं आहेत की पिकाचं नुकसान होणार. एकतर अतिवृष्टी, खूप पाऊस पडला, किंवा अवर्षण म्हणजे पाऊस पडलाच नाही. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, असं झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं? दुष्काळ होतं. दुष्काळ पडलं की पीक खराब, हे एक कारण. किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला. आता अतिवृष्टी पण नाही आहे, अवर्षण पण नाहीये, सगळं आपलं व्यवस्थित चाललेलं आहे, धान्य खूप छान आलेलं आहे, शेती खूप सुंदर झालेली आहे. पण त्यावेळी काय व्हायचं? शत्रू सैन्य जे होते ना, शत्रू सैन्य, तर ते काय करायचे? गावात घुसायचे घोडे बिडे घेऊन, आणि मग ते गाव उद्ध्वस्त करून टाकायचे. त्यांच्या शेतातून सगळी ती गुरे सोडून द्यायचे, घोड्याने हे करून टाकायचे. त्यांची जी शेते बहरलेली असायची त्यांना जाळून टाकायचे शत्रू सैन्य. त्यामुळे काय व्हायचं? त्या लोकांचं नुकसान व्हायचं. लक्षात घ्या, हे पॉइंट्स लक्षात घ्या. शेतीचं नुकसान, एकतर अतिवृष्टी, एकतर अवर्षण, किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला. तर ते कशा प्रकारे करत होते हे सुद्धा मी सांगितलं तुम्हाला. जाळपोळ करायचे, घोडे घेऊन जायचे, जनावरं शेतात सोडून द्यायचे, असं. तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देण्यात यावी. आता त्यांचा एवढा नुकसान झाला बिचाऱ्यांचा, मग ते त्या लोकांना कर कुठून देणार? शेतसारा कुठून देणार? तर त्यावेळी काय केलं पाहिजे की त्याच्यामध्ये त्यांना सूट द्यायची. अरे बाबा, तुमचं या वर्षी नुकसान झालेलं आहे, तर तुम्ही शेतसारा भरू नका किंवा कमी भरा. ते त्यावेळेचं त्या हिशोबाने ते ठरवायचे. ठीक आहे. आयडिया घ्या तुम्ही फक्त. हा त्यांचा आदेश होता आणि हा पॅरेग्राफच पूर्ण महत्वाचा आहे आणि ह्याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळे हा पॅरेग्राफ व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. तर तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवावे अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती. आता ते बिचारे गरीब शेतकरी, ते लोक कुठून सगळं परत घेऊन येणार? एकतर त्यांना पीक नाही, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही, खायला अन्न नाही, अशी त्यांची अवस्था असताना शिवाजी महाराजांनी काय व्यवस्था केली होती की त्या लोकांना बैलजोड्या, म्हणजे शेती नांगरण्यासाठी बैल लागते ना, मग त्या बैलजोड्या द्यायच्या. असं कधी प्रसंग झाला तर. ठीक आहे. नांगर द्यायचं त्यांना आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवायचे. कोणाला? शेतकऱ्यांना. आणि करामध्ये सुद्धा त्या लोकांना सूट द्यायची. कर म्हणजे टॅक्स. ठीक आहे. इन्कम टॅक्स भरतो ना आपण आता, त्यालाच कर म्हणतात. अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती. आता शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे ना, हे 100% जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलंच जातं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ हा पॅरेग्राफ पूर्ण पाठच करायचा आहे तुम्हाला. आता प्रधानांचे नाव काय होते ते, पद त्या लोकांचं काय होतं, पोस्ट त्यांचं काय होतं ते, आणि त्या लोकांना कोणकोणत्या कामांची जबाबदारी शिवाजी महाराजांनी दिलेली होती ते काम. ठीक आहे. आता एक होते मोरो त्रिंबक पिंगळे. ते कोण होते? या अष्टप्रधान मंडळाचे ते प्रधान होते. आता त्यांचं काम काय होतं? राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. आता एखादा प्रदेश लढाई करून, युद्ध करून जिंकलो आपण. ठीक आहे. पण त्या प्रदेशामध्ये जे राहणारे लोक आहेत त्या लोकांचे तर खूप हाल झाले. लढायांमध्ये त्यांची माणसे मारली गेली, त्यांचं घराचं नुकसान, त्यांचं शेताचं नुकसान. मग नुसतं जिंकलं की झालं का आपलं काम? नाही. तर त्या लोकांचं पूर्ण ते कसं व्यवस्थित त्यांना खायला भेटवायचे, प्यायला भेटवायचे, घर तुटली त्यांना घरं बांधून दिली पाहिजे, ही सगळी जबाबदारी कोणावर होती? तर मोरो त्रिंबक पिंगळे यांवर होती. त्यानंतर 2 रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. हे कोण होते? तर अमात्य. अमात्याचं काम काय असतं? तर राज्याचा जमा खर्च पाहणे.
जो काही कारभार होतो, आयात निर्यात होतो, किती पैसा आला, किती पैसा गेला, हे सगळं, ह्या सगळ्याचा हिशोब कोण ठेवत होता? तर ते ठेवत होते अमात्य म्हणजे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. 3 अण्णाजी दत्तो, आत्ताच आपण बघितलं ते कोण होते? तर सचिव होते. सरकारी आज्ञापत्रे तयार करणे, सरकारकडून जे काही आज्ञा असेल रयतेसाठी तर त्याचे ते तयारी करत असत आणि त्या लोकांना मग जाऊन सांगते. मला आठवते ना ते ऐका 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 म्हणून ते ढोल वाजवत येतात, मग ते बोलतात मेसेज राजाचं. त्यावेळी तर मोबाईल नव्हतं ना. त्यानंतर 4 दत्ताजी त्रिंबक वाकनीस, हे कोण होते? तर मंत्री. मंत्री काय काम करायचे? पत्र व्यवहार सांभाळणे, म्हणजे कोणत्या राज्याला, कोणत्या राष्ट्राला, बाहेरच्या ह्याला पत्र वगैरे पाठवायची, त्यांच्या आलेल्या पत्रांची उत्तरे द्यायची, ही सगळी जबाबदारी कोणाची होती? तर ती मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांची होती. त्यानंतर 5 होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे होते सेनापती, सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्य रक्षण करणे. आता सेनापती म्हटल्यावर सैन्य आहेत, जे आहेत सैनिक, जे लढाई करणारे आहेत, त्या लोकांना राहण्याची व्यवस्था, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना परत परत ते प्रॅक्टिस करून घ्यावी लागते ना, तलवारबाजी वगैरे करून घ्यावं लागतं, त्यांना तलवारे पुरवावी लागतात, त्यांना ढाल पुरवावे लागतात. ज्या काही कामं आहेत ना सैन्यांच्या बाबतीतली, ती सगळी जबाबदारी सेनापतीवर होती, जे होते हंबीरराव मोहिते. आणि सगळ्यात मोठी त्यांची जबाबदारी काय? तर राज्याचे रक्षण करणे, बाहेरून शत्रू आत शिरता कामा नये. त्यानंतर 6 होते रामचंद्र त्रिंबक डबीर, हे होते सुमंत. सुमंत म्हणजे परराज्यांशी संबंध ठेवणे. आता आपण आपले संबंध आपल्या शेजाऱ्यांशी ठेवतो की नाही चांगलं, हो की नाही? का सगळं व्यवस्थित राहू दे म्हणून, तर रोजच्या रोज कोण भांडणं करत बसणार. तर अशाच प्रकारे एक राज्य जो होता तो शेजारच्या राज्याशी चांगलं संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून लढाई होऊ नये. आणि लढाई झाली तर काय होतं? सामान्य जनतेचे हाल होतात, हो की नाही? म्हणून ते काम कोणाला दिलं होतं? रामचंद्र त्रिंबक डबीर, जे होते सुमंत. त्यानंतर 7 निराजी रावजी, हे होते न्यायाधीश, न्यायदान करणे. न्यायाधीश म्हणजे जज. कुणी काय गुन्हा केला, चोरी केली, दरोडे घातले, लबाडी केली, तर त्याला घेऊन कोणाकडे जात असत? निराजी रावजी यांच्याकडे. मग ते त्याला काय शिक्षा द्यायची ठरवत असत. 8 मोरेश्वर पंडितराव, हे होते पंडितराव. धार्मिक व्यवहार पाहणे म्हणजे काय? राज्यामध्ये पूजा करणे, यज्ञ करणे, पूजेच्या रिलेटेड जेवढी ही कामं आहेत ती सगळी कोण बघत होते? तर मोरेश्वर पंडितराव बघत होते. ठीक आहे, धर्माबद्दलचं सगळं कारभार हे बघत होते. तर अशा प्रकारे हे शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ होतं. अष्टमंडळातील प्रमुख हे होते, त्यांना ही पदे होती आणि त्यांची ही कामे होती. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. एकदा ऐकल्यावर नाही लक्षात आलं तर 2दा बघा, 2दा नाही 3दा 4दा, जोपर्यंत मेंदूत घुसणार नाही ना तुमच्या तोपर्यंत बघत राहा. ठीक आहे, कारण की हे खूपच महत्वाचं आहे. आता बघा, तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण. शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. कणा तुमचा मणक्याचा कणा आहे की नाही, त्याच्याशिवाय उभे राहू शकता का तुम्ही? नाही. तर अर्थकारणाचा अर्थ म्हणजे पैसा. पैसा कमावण्याचं प्रमुख साधन काय होतं? तर शेती होतं आणि त्याच्यातूनच आम्हाला सगळ्यात जास्त इन्कम भेटत होतं. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. तर हे जास्त कुठे चालायचे? खेड्यात चालायचे, खेडेगाव चालायचे. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. आता त्या गावातील जे कारागीर, आता कारागीर म्हणजे कोण? सुतार आहे, कुंभार आहे, चांभार आहेत, हे कोण होते? त्या काळचे कारागीर. तर गावामध्ये लागणाऱ्या प्रत्येक वस्तू लोकांना पुरवण्याचं काम ते करत असत, लोकांच्या गरजा ते भागवत असत. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत. या वाट्यात बलूत असे म्हणतात. 100% हा प्रश्न विचारला जातो. कुठून येणार? इकडनं येणार. इथून ते इथपर्यंत बलूत म्हणजे काय? हा 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार. आता बघा, मी तुम्हाला जसं बोलली, आता शेतकरी म्हटल्यावर तर त्याचा काय संबंध असेल तर एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. आता शेतकऱ्याला शेती करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? नांगरणीची आवश्यकता असते, हो की नाही? तर ते जे नांगरणीचं जे नांगर असतं
ते जे नांगरणीचं ते जे साधन असतं लोखंडी, ते कोण बनवणार? तर तो लोहार बनवणार. आणि ते जे लाकूड आहे त्याला अटॅच करायचं ते कोण बनवणार? तर तो सुतार बनवणार. हो की नाही? तर प्रत्येकाची कामं कशी ठरलेली, हो की नाही? तर त्या हिशोबाने आता त्यावेळी पैशांचा तर कारोबार चालत नव्हता. आता आपण कसे 1 रुपया लो, हमको 1 चॉकलेट देऊ असं बोलतो, हो की नाही? पण त्यावेळी तसं होतं का? नव्हतं. तर काय व्हायचं? त्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात ते काय देत होते? शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक वाटा कारागिरांना देत असे. आता त्याने शेती केली, तांदळाची, गव्हाची, तूरदा, मूगदा, मटकी, मूग, जे काय, तर तो काय करायचा? त्या लोकांना थोडा थोडा त्याच्यातला वाटा द्यायचा. त्याला म्हणतात बलूत. इंग्लिशमध्ये त्याला बार्टर सिस्टम म्हणतात. ठीक आहे, पण मराठी त्याला म्हणतात बलूत. त्यानंतर व्यापार व उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय, व्यापार वृद्धी म्हणजे व्यापार वाढवल्याशिवाय, व्यापार वृद्धी करणे म्हणजे व्यापार वाढवणे शिवाय राज्य भरभराटीस येत नाही, हे महाराजांनी ओळखले होते. आपलं आहे तेवढं, महिन्याला आपल्याला 10,000 भेटतायत, झालं 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10,000 भेटतायत. तुमचा फायदा होणार आहे का त्याच्यामध्ये? नाही. तर प्रगती झाली पाहिजे ना. 10चे एका वर्षात 12,000 झाले पाहिजे तर तुमची प्रगती होणार. 12,000चे 15, 15चे 20,000 झाले पाहिजे तरच तुमची प्रगती होणार, हो की नाही? अशाच प्रकारे व्यापाराच्या वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही. ठीक आहे, तर हे राजांनी ओळखले. व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. आता व्यापारी जे असतात त्या लोकांच्यामुळे नवीन वस्तू येतात, हो की नाही? तर बाहेरगावचा व्यापारी हिरे, माणिक, मोती घेऊन आला, त्याने दाखवलं तर आपल्याला समजतं की हा बाबा बाहेर हे पण भेटतं. हा, तर वस्तूंची मुबलकता वाढते. आता ज्या गरजेच्या वस्तू आहेत, नवीन नवीन ज्या काही वस्तू, आता बघा आपल्या वेळी टीव्ही सुद्धा नव्हती, पण आता नवीन नवीन वस्तू किती आल्या? कम्प्युटर आले, मोबाईल आले, त्याच्या आधी पेजर आलं होतं, आता अजून पुढे काय काय येणार आहे देवालाच माहिती. ठीक आहे, तर जशी जशी गरजेच्या वस्तू राज्यात येतात तशी मुबलकता वाढते, फॅसिलिटीज वाढतात, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते, धनराशी वाढते. सावकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापारांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. साहुकार या शब्दाचा व्यापारी असा अर्थ आहे. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. आता उद्योग आहेत स्वराज्यात चालेल, पण त्यांना संरक्षण पण दिलं पाहिजे ना. बाहेरून कुणी येणार, आपल्याला लुटणार आणि निघून जाणार, चालणार का? असं राज्य चालेल असं नाही. तर त्याला संरक्षण देण्याचं मोठं काम हे शिवाजी महाराजांनी घेतलं होतं. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग होय. मीठ तुम्ही खाता ना, जेवणामध्ये मिठाशिवाय एखाद्या वेळी मम्मीने मीठ नाही टाकलं तर जेवण चांगलं वाटतं का तुम्हाला? नाही, हो की नाही? तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग होय. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले कोणी? शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी कोणत्या उद्योगाला संरक्षण दिले? तर कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे. आता हे जे पोर्तुगीज होते हे आपले मोठे शत्रू होते, तर आपल्या इकडच्या मीठला त्यांना काही व्हॅल्यू नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून आपण मीठ विकत घेत होतो. ठीक आहे, त्यामुळे मीठ खूप महाग भेटत होतं. तर त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून त्यांनी आपल्याच भागामध्ये जिथे मीठ तयार होतं त्याच्यावरती त्यांनी कब्जा केला होता आणि आपल्याच घरातील वस्तू ते आपल्यालाच विकत होते. समजा आता तुमचं घर आहे, कुणीतरी तुमच्या घरात घुसला बाहेरचा माणूस, हा, आणि तो विकतोय तुझं दप्तर, हे घे 100 रुपयाला, हिचं दप्तर 100 रुपयाला, माझंच आहे, मी कब्जा केला यांच्या घरावरती, हे घ्या खुर्च्या, असं. तर आपल्याच वस्तू आपण विकत घेणार का? हे तुझं दप्तर तुला मी 100 रुपयाला देतो, घेणार का तुम्ही तुमचं दप्तर 100 रुपयाला विकत? तुमच्याच घरातलं नाही ना. तसंच हे पोर्तुगीज काय होते, आपल्याच ह्याच्यामध्ये आपल्या जागेवरती त्या लोकांनी कब्जा केला होता आणि आपलंच मीठ ते आपल्याला विकत होते आणि ते आपण विकत घेऊन खात होतो. समजतंय ना तुम्हाला? तर पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे. आयात होणे म्हणजे आपण त्यांच्याकडून घेणे, मागवून घेणे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली.
आता मीठ हे आपल्या कोकणात सुद्धा भेटत होतं, पण काय होत होतं, त्या लोकांचं मीठ लोक जास्त घेत होते, आपल्या कोकणातलं मीठ ते घेत नव्हते. त्यामुळे त्यांनी काय केलं माहितीये का, शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. त्याचे रेट एकदम वाढवून टाकले त्यांनी. पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीत घट व्हावी. आता मग त्याच्यावरती जकात बसवल्यामुळे काय झालं, ऑटोमॅटिकली पोर्तुगीजांचं जे मीठ आहे ते महाग झालं. आता मीठ महाग झालं तर लोक घेणार का त्याला विकत. मी तुम्हाला माझ्याकडचं 10 रुपयाला देते, पण ते पोर्तुगीज 20 रुपयाला विकतायत आपल्याला, तर तुम्ही 10 रुपयाचं विकत येणार की 20 रुपयाचं विकत येणार. हेच शिवाजी महाराजांचं प्लॅन होतं. आणि स्थानिक मीठाची विक्री वाढावी हा यामागचा हेतू होता. तर त्यांच्याकडून येणारे मीठ लोकांनी विकत घेऊ नये म्हणून त्यांनी त्याचं जकात वाढवला आणि आपल्या इकडचं जे मीठ आहे त्या लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावे, म्हणजे आपला फायदा होणार, हो की नाही. हाच त्यामागचा हेतू होता, म्हणजे त्यांचा तो प्लॅन होता. आता लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागांमध्ये होती, एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. परीक्षेमध्ये विचारला जातो हा प्रश्न. महाराजांच्या लष्करी विभागांची 2 नावे कोणती, एक पायदळ आणि एक घोडदळ. हा पूर्ण धडाच महत्वाचा आहे आणि हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये येतो. आता पायदळ म्हणजे काय, पायदळामध्ये कोण कोण येतं बघा, हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हणत. एका वाक्यात उत्तर लिहा किंवा रिकाम्या जागा भरा. ह्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो. पायदळाच्या प्रमुखास टिंब म्हणत तर सरनोबत. या पायदळातील सर्वोच्च अधिकारी तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होतात. आता घोडदळ म्हणजे घोड्यावरून स्वारी करून जाणारे. तर घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते, एक शिलेदार व दुसरा बारगीर. इम्पॉर्टंट आहे. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा. आता काय फरक आहे ते बघा तुम्ही. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत, तर बारगीराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात. हा फरक लक्षात ठेवा. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती, म्हणजे जास्त कोण होते घोडदळात, तर बारगीर होते. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत. त्याच्यामध्ये सुद्धा काय होत्या, श्रेणी, ग्रेड. सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळातील सर्वोच्च अधिकारी कोण होता, तर सरनोबत होता. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध होते. हा पूर्ण पॅरेग्राफच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जाणून घेऊया. भारताच्या लष्करी दलाची माहिती मिळवा. 3 सेनादलांची नावे सांगा. प्रत्येक सेनादलाच्या प्रमुखाला काय म्हणतात. 3 सेनादलांचे प्रमुख कोण असतात. हे जेव्हा आपण ह्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवणार ना, त्यावेळी मी तुम्हाला ह्यांची उत्तरे सुद्धा देते. आता हेर खाते. हेर खाते म्हणजे डिटेक्टिव्ह, जासूस. ओके. स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे आवश्यक होते. आता स्वराज्य आहे, शत्रू पण असणार. शत्रूंपासून त्यांचं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. यासाठी शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागेल. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते. आता हेर खाते काय करायचं माहितीये का तुम्हाला. आता ना ते लोक काय करायचे, शत्रू लोकांच्या ह्याच्यामध्ये सैन्यात जायचे किंवा त्यांच्या महालामध्ये नौकर म्हणून, झाडू मारण्यासाठी म्हणून. तुम्ही आहे ना आपलं हे जे आता पिक्चर आलेत बघा, छावा, शिवछत्रपतींचा छावा आणि तानाजी मालसुरे, हे जे ऐतिहासिक चित्रपट आलेले आहेत की नाही, तर ते चित्रपट तुम्ही बघा. मग तुम्हाला कळेल की मावळे कोण होते, शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा चालायचा, काय ते सगळं तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता तर तुम्हाला रेडीमेड चित्रपटच आलेले आहेत, त्यामुळे ना तुम्हाला खूप सोपं जाईल. शिवछत्रपती, बाल शिवाजी हे चित्रपट ना आम्ही जेव्हा लहान होतो ना तुमच्यासारखे छोटेसे, त्यावेळी आम्हाला शाळेत ते पडद्यावरती हे चित्रपट दाखवत असत आणि आम्हाला खूप खुशी व्हायची, अरे वा असं काम केलं का शिवाजी महाराजांनी असं. तर ह्या सगळे चित्रपट तर तुम्ही आता मोबाईलमध्येच बघू शकता. तर जरा जा आणि बघा, म्हणजे तुम्हाला खूप सोपं वाटेल. कळलं ना, म्हणजे ते पिक्चर मध्ये बघितल्यामुळे तुम्हाला सगळं बरोबर तुमच्या लक्षात राहील.
आता त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. अधोरेखित करा. एका वाक्यात आणि रिकाम्या जागा दोन्हीमध्ये हा प्रश्न विचारला जातो. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. त्याने सुरतेच्या मोहिमेवर तेथील खडानखडा माहिती आणली होती. परवाच मी चित्रपट बघितला, तो शिवछत्रपतींचा छावा. त्याच्यामध्ये संभाजीराजे, शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळी कशा प्रकारे सुरतेचं त्यांनी माहिती मिळवली होती ना, त्याची थोडीशी आयडिया तुम्हाला ना तिथे गेल्यावरती भेटेल. कारण की सुरत हे त्यावेळी मोठा व्यापाराचं हे होतं, स्थान होतं आणि सगळ्यात जास्त पैसा सुरतेत होता. ठीक आहे. तर तिकडची खडानखडा म्हणजे एकूण एक माहिती त्यांनी मिळवली. त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. आता किल्ले तर तुम्ही बघितलेच असतील, हो की नाही. आता किल्ला असला ना की किल्ला उंच असतात, डोंगरावरती असतात किल्ले. तर किल्ल्यावरती वर उभे राहिले ना की सगळं आजूबाजूचा परिसर दिसतं. कुठून कोण शत्रू तर दिसत नाहीये ना, कोणतं सैन्य तर येत नाहीये ना, कुठे काय हालचाल तर होत नाहीये ना, असं. तर त्यावेळी किल्ले असणे खूप महत्वाचं होतं. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्यांच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. आता असं जर काय सिच्युएशन आलं तर राज्यातील लोकांना किल्ल्यांमध्ये सुद्धा ठेवून घ्यायचे ते लोक. आता किल्ल्यांवरती अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य अतिशय महत्वाचं आहे. आता एक किल्ला म्हटला तर किती मोठा असतो. आता असा चालतो का तो किल्ला? किल्ल्यामध्ये महाराज, त्यांची फॅमिली, तिथे काम करणारे नोकर चाकर, तिकडचे सैनिक, तिकडचे रक्षक, तिकडचे स्वयंपाक करणारे स्वयंपाकी, हे सगळे असतात की नाही? कितीतरी लोक असतात त्या किल्ल्यावरती. तर त्या लोकांच्या अन्न पाणी सगळी त्यांची व्यवस्था बघायला नको पाहिजे की नाही? आता तुमच्या घरी तुम्हाला काय हवं का नको तुमचे आई वडील बघतात की नाही, म्हणून तुमचं चाललंय व्यवस्थित सगळं. जर त्यांनीच बघायचं सोडून दिलं तर मग काय होईल तुमचं, हो की नाही? तर अशा प्रकारे किल्ल्यांमध्ये काय महत्वाचं होतं तर अन्नधान्य. एवढ्या लोकांच्यासाठी रोजच्या रोज स्वयंपाक व्हायचा, त्यामुळे अन्नधान्य. त्यानंतर युद्धोपयोगी साहित्य, युद्ध करण्यासाठी उपयोगी असे साहित्य. दारुगोळा यांचा साठा करता येतो. जर दारुगोळा माहिती ना, तोपमध्ये घालून मग ते उडवतात असं, तर ते दारुगोळा. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्व आज्ञापत्रात सांगितले आहे. असे हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्व आज्ञापत्रात सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. तर ते कसं सांगितलं आहे तर हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले असे त्याची त्यांनी उपमा दिलेली आहे. त्यांच्या त्या आज्ञापत्रात त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 31. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. किती किल्ले होते? स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. अतिशय महत्वाचं. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. आता एवढा मोठा किल्ला बांधायचा, ते दुरुस्त करायचं, तुटतं ना. आता तुमचं घर बघा, तुम्हाला काय कुठे ते तुटलं फुटलं, रंग उडालं, मग परत तुमचे पप्पा जाऊन ते कलर करणाऱ्याला घेऊन येणार, सगळे खड्डे बिड्डे भरणार, मग ते कलर करणार, मग घर कसं छान दिसतं, हो की नाही? तशाच प्रकारे किल्ल्यांना सुद्धा मेंटेन करणं खूप महत्वाचं असत आणि त्याच्यासाठी खूप खर्च सुद्धा लागत असे. राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले, म्हणजे डोंगरावर बांधलेले किल्ले. डोंगरी किल्ले कोणते हे जर प्रश्न आला तुम्हाला तर राजगड, प्रतापगड आणि पावनगड हे उत्तर आहे त्याचं. किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. किल्ल्यावर कोणते अधिकारी असत तर किल्ल्यावर असायचा किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी असत. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. हा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. एका वाक्यात उत्तर लिहामध्येही येतो आणि रिकाम्या जागा भरामध्ये सुद्धा येतं. ठीक आहे, तर ते व्यवस्थित समजून घ्या. हे बघा इथे दाखवलाय किल्ला पद्मदुर्ग, किल्ले पद्मदुर्ग. माहित आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी
छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे. ते पुढील प्रमाणे: कर्नाटक देशातून ते बागलाण देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गज असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठाराच्या रांगांवर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांसभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले. आता हे कोणी लिहिलं आहे तर हे त्यांचा जो मुलगा होता संभाजी. आठवतंय ना तुम्हाला, चौथीमध्ये तुम्ही शिकले होते ते मिठाईच्या पेटाऱ्यांमधून संभाजींना त्यांनी बाहेर काढलं होतं औरंगजेबाच्या कैदेतून. आठवते का तुम्हाला? नाही आठवत असेल ना तर चौथीचा जो इतिहास आहे ना तो परत एकदा मी एक्सप्लेन केलेला बघा, म्हणजे तुम्हाला समजेल काय काय झालेलं होतं ते इतिहासामध्ये. ठीक आहे, तेच हे संभाजीराजे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या एका लेखामध्ये बुधभूषण या ग्रंथात त्यांनी असे वर्णन केलेले आहेत आपल्या वडिलांचे. त्यानंतर अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजे सागरी किल्ले, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर बांधलेले किल्ले. आताच आपण बघितला ना पद्मदुर्ग. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिशे ओतण्याची व्यवस्था केली होती. तिथे का तर किल्ला मजबूत झाला पाहिजे ना, तो कोणत्याही प्रकारे ढासळला नाही पाहिजे. त्यामुळे ते शिशे येतं ना, ते शिशे 5 खंडी त्यांनी त्याच्यामध्ये ओतायला लावलं होतं. ठीक आहे. आय होप शिशे मीन्स लोखंडाचं जे रस असतं तापून, त्याला लोखंड तापून पूर्ण वितळवून मग ते त्याच्यावरती सोडतात त्याची धार. मग ते जेव्हा थंड होतं ना मग त्यावेळी ते मजबूत होतं. किल्ला जो आहे तो मजबूत होतो. आय थिंक असं मला वाटतंय, इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे. एवढी काय माझी मराठी हे नाहीये पॉवरफुल, तरी सुद्धा मी प्रयत्न करते तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचं. ठीक आहे. आवडलं तर लाईक नक्की करा. मोफत आहे माझे शिक्षण, तर प्लीज जास्तीत जास्त गरीब मुलांना फॉरवर्ड करा माझं चॅनलचं लिंक, जेणेकरून जे विद्यार्थी परिस्थितीमुळे क्लासेसला वगैरे नाही जाऊ शकत तर ती मुलं घरबसल्या अभ्यास करू शकतील. एवढी मेहरबानी करा. लाईक नाही दिलं तरी चालेल, सबस्क्राईब नाही केला तरी सुद्धा चालेल, पण त्या गरीब गरजू मुलांपर्यंत माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी, सिद्धी हा सिद्धीचा राजा होता, त्याने सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली. आता पद्मदुर्ग हा किल्ला बनवल्यानंतर राजपुरीच्या उरावरी म्हणजे त्याच्या छातीवरती अजून एक राजपुरी त्यांनी उभी केली, असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता ना हे समुद्र किनाऱ्यावरती किल्ले बांधले. आता हे तुम्हाला कसं आहे ना इतिहास, आता जे तुम्ही 7वीत शिकत आहात ना तेच 8वीत येणार, 9वीत येणार, 10वीत येणार, पण ते थोडं थोडं डिटेल मध्ये तुम्हाला येणार ते. ठीक आहे. आता हे जे पोर्तुगीज ब्रिटिश होते ना, हे लोक काय करत होते माहितीये का, समुद्राच्या मार्गाने यायचे आणि आपल्यावरती हल्ले करत असत. हे शिवाजी महाराजांनी ओळखलं. मग त्यांना समजलं की नाही, आपण असं बसून चालणार नाही, आपल्याला आता काय केलं पाहिजे, आरमार म्हणतात त्याला, आरमार उभं केलं पाहिजे. मग समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी किल्ले बांधले, जेणेकरून ना हे ब्रिटिश हे लोक जे त्या मार्गाने येत होते ना तर त्या लोकांचा त्यांनी मार्गच बंद करून टाकला. ठीक आहे. हे पुढे येईल मोस्टली तुम्हाला, मे बी ह्या धड्यामध्ये पण पुढे असू शकतं. आता महत्वाचं म्हणजे आरमार. आरमार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. तर कोण होतं जे राज्याच्या कारभारामध्ये अडथळा आणत होते? खूप महत्वाचं आहे हे. गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील वखारवाले हे जे इंग्रज होते, हे स्वराज्य विस्ताराच्या कारभारात काय आणत असत? अडथळा आणत असत, अडचणी निर्माण करत असत. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता
होती. आता कुठेतरी त्या लोकांना थांबवलं पाहिजे ना, त्यामुळे पश्चिम किनारपट्टी जी होती त्याचं संरक्षण करण्याची काय होती, आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. बघा आताच मी सांगितलं तुम्हाला, आरमार म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती किल्ले बांधून तिकडे सैनिक उभे करायचे. जर समुद्राच्या मार्गाने कोणीही शत्रू येताना दिसला तर त्याच्यावरती हल्ला करायचा आणि त्याला तिकडनं पळवून लावायचं. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, आरमार. लक्षात ठेवा, ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी होते, त्यांना माहित होतं की हे लोक काही गप्प बसणारे लोक नाही आहेत, कुठून ना कुठून हे लोक घुसण्याचा प्रयत्न करणार. म्हणून त्यांनी काय केलं, आधीच समुद्र किनाऱ्यावरती किल्ले बांधून आरमार उभी केली, जेणेकरून शत्रू आतमध्ये आला नाही पाहिजे. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची 400 जहाजे होती. किती जहाजे होती, 400. यांमधील, हे इम्पॉर्टंट आहे हा, गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती. म्हणजे लढाईसाठी या जहाजांचा उपयोग केला जात असे. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात. मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. आता बघा, हे ना खूपच महत्वाचं आहे, आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे ते. आता त्यांचं जे आरमार होतं, आरमार म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यावरती जे सैनिक असतात, किल्ले बांधले, जहाजे उभी केली, ते आरमार. आता त्यांचे जे प्रमुख कोण होते, तर प्रमुख होते मायनाक भंडारी आणि दौलत खान. तर एक अतिशय महत्वाचं मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सगळे त्या काळातले पण जे मुघल बिघल होते तर ते काय सगळेच वाईट नव्हते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा खूप मुघल सैनिक होते जे शिवाजी महाराजांच्यासाठी लढत असे. त्यांचे जे काही प्रमुख कार्ये होती त्या कार्यांमध्ये सुद्धा, आता उदाहरणच बघायला घ्या तुम्ही तर दौलत खान ह्यांना सुद्धा त्यांनी आरमाराचे प्रमुख अधिकारी बनवलेले होते. त्यामुळे माणसं बघून शिवाजी महाराज निर्णय घेत होते, धर्म बघून नाही. लक्षात घ्या. आता हे बघा, इथे हे चित्र दिलेलं आहे, हे होते गुराब आणि हे आहे गलबत. ठीक आहे, त्यानंतर करून पहा. भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा व जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा. आता काय तुम्हाला गुगलमध्ये सगळंच भेटतं. प्रजेच्या हिताची काळजी. आता एखादा व्यक्ती जेव्हा राजा होतो त्यावेळी त्याच्यावरती पूर्ण प्रजेची जबाबदारी येते की नाही, की नुसता आम्ही राजा झालो, आता सिंहासनावरती मी बसलो, झालं का, नाही. तर कितीतरी जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामधूनच प्रजेची सुद्धा ही जी जबाबदारी. प्रजा म्हणजे कोण, प्रजा म्हणजे राज्यात राहणारी लोक, त्यांना प्रजा म्हणतात. ठीक आहे, इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. जसं मी आताच तुम्हाला बोलली होती सुरुवातीलाच की मी राजा झालो, मी आजूबाजूचं राज्य घेतलं, मी राज्याचा विस्तार केला, तर एवढं केल्याने आपली जबाबदारी खलास होते का, नाही. तर त्या विचाराचे शिवाजी महाराज नव्हते. प्रजेला स्वतंत्र बनवणे आणि हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आता एखादा राजा एखाद्या राज्याला आपला गुलाम बनवून त्यांच्याकडून कामं करून घेतोय, त्यांना राबवून घेतोय, त्यांना मारतोय, छळतोय, जाळतोय, त्यांच्या बायकांना पळवतोय, त्यांच्या मुलांना गुलाम बनवतो आहे. तर असे सुद्धा काही राज्य होते जिथे हे जे अन्यायी राजे होते त्या लोकांनी तिकडच्या लोकांच्या जगण्याचं पूर्ण म्हणजे मुश्किल करून टाकलेलं होतं. तर अशा राज्यांमध्ये जाऊन त्यांनी हल्ले करून त्या राजांना चांगला धडा शिकवून आणि ते जे काही राज्य त्याच्या जाचाखाली जगत होतं त्या लोकांना त्यांनी त्या राजाच्या जाचातून स्वतंत्र केलं. ठीक आहे, पण ह्याचा असा पण नाही केला की त्यांनी त्यांच्यावरती हक्क गाजवलं. ठीक आहे, तर त्यांचा मुख्य उद्देश काय होता की प्रजेला स्वतंत्र बनवणे. ते कोणाच्याही गुलामगिरीत राहिले नाही पाहिजे. त्यांना त्यांचा जीवन जगण्याचा, स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो त्यांना भेटलाच पाहिजे. अशा विचारांचे आपले शिवाजी महाराज होते. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. आता प्रजा स्वतंत्रपणे आपलं लाईफ जगत आहे तर त्यासाठी राज्यकारभार कसं असलं पाहिजे, शिस्तबद्ध असलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी कशाचं निर्माण केलं होतं, अष्टप्रधान मंडळाचं निर्माण केलं होतं.
प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. तर ते एक राजेच नव्हते, सत्ताधीश म्हणजे सत्ता गाजवणारेच नव्हते, तर ते एक प्रजाहित दक्ष म्हणजे प्रजेच्या हितासाठी नेहमी दक्ष असणे म्हणजे जागरूक असणारे असे ते राज्यकर्ता होते. हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? बघा किती महत्वाचा धडा आहे हा आणि कशा प्रकारे राज्यकारभार चालवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आयडिया केली होती. तर हा धडा खूप महत्वाचा आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला ह्या धड्यातलेच येतील. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत स्वाध्याय. ठीक आहे, आणि पुस्तकातून तुम्ही उत्तरे कशा प्रकारे शोधून लिहिणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, चला मग आता लवकरच भेटूया स्वाध्याय सोडवण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट आणि बाय बाय.